आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। प्रीतमताई पाटील यांनी आज पेण नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेण नगरपालिकेचा पदभार आज पेणच्या नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील यांनी स्वीकारला। भारतीय जनता पक्षाचे आमदार रविशेठ पाटील तसेच खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण नगरपालिकेचे विजयी उमेदवार प्रीतमताई पाटील यांनी पेण नगरपालिका नगराध्यक्ष पद आज हातात घेतलं। त्या कार्यक्रमाला सर्व नवीन नगरसेवक तसेच सर्व पेणची जनता आज नगराध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते। सन्माननीय नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जीवन पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे अनिकेत दादा तटकरे शुभेच्छा देण्यासाठी आले होते। पेणचा विकास हाच आमचा ध्यास हे मनात ठेवून आज आम्ही सर्व नगरसेवक व मी नगराध्यक्ष आम्ही कटिबद्ध आहोत, असं बोलताना प्रीतमताई पाटील यांनी सांगितलं। पेणची नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष पदाचा पदभार आज मी स्वीकारलाय। परमेश्वराचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद, मोलाची साथ आणि सहकार्य यामुळेच सलग 3 वेळा पेणची नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणूनच तमाम पेणच्या मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते। आपण दाखवलेला विश्वास म्हणजे माझी वाढलेली जबाबदारी आहे आणि मी आपल्याला खात्री देते आपल्या विश्वासाला थोडाही तडा जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं काम मी येणाऱ्या काळात करेन। पेणची नगराध्यक्ष, पेणची प्रथम नागरिक या नात्याने माझा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हितासाठी आणि पेणच्या सर्वांगीण विकासासाठी असेल हा शब्द मी आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने देते। पुढच्या 5 वर्षासाठी पेणचा सर्वांगीण विकास हेच विजन आणि हाच अजेंडा माझ्या कामाचा असणार आहे। शैक्षणिक असेल, साहित्य असेल, सामाजिक असेल, कला असेल, क्रीडा असेल, प्रत्येक क्षेत्रात माझं शहर सुजलाम सुफलाम होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। या येणाऱ्या 5 वर्षात माझ्या पेणच्या शुद्ध पाण्यासाठी थेट हेटवणे धरणातनं पाईपलाईनची योजना असेल, नाट्यगृहाचं काम असेल, महिलांना बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं असेल, नगरपालिकेच्या शाळा डिजिटल करणं असेल, कॉन्क्रीट रस्ते, भुयारी गटार योजना, रिंग रोडचं काम मागच्या 4 वर्षात प्रशासक बसलेला म्हणून बरीचशी कामं अपुरी राहिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न, ही सर्व कामं हाच विकासाचा अजेंडा घेऊन येणाऱ्या 5 वर्षासाठी मी आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक आम्ही जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असणार आहोत। नजदीकच विमानतळ होतं आहे, यामुळे पुढच्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आपल्या शहरात वाढेल, मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचं प्रमाण वाढणार आहे। वाढणाऱ्या लोकसंख्येचा भार शहरीकरणावर होऊ नये यासाठी सर्व पायाभूत सुविधा देण्याचा आमचा मानस असणार आहे आणि मी पेणच्या जनतेला एवढंच सांगेन की या निवडणुकीत बिनविरोध नगरसेवक महायुतीचे 6 नगरसेवक बिनविरोध म्हणून निवडून आले आणि रायगड जिल्ह्यातले पहिली बिनविरोधची सुरुवात ही पेण नगरपालिकेतनं सुरू झाली। त्याच्यामुळे जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल मी जनतेची मनापासून ऋणी आहे। पुढच्या 5 वर्षासाठी ज्या भावनेने, ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला मतदान केलंय त्या अपेक्षा पूर्ण करणं हे तर आमचं कर्तव्य आहेच, पण जी अपेक्षा तुम्ही आमच्याकडनं ठेवली आहे
त्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम करणं हा आमचा मानस असणार आहे आणि असा शब्द मी माझ्या मायबाप जनतेला देते आणि थांबते. धन्यवाद. नगरपालिकाच्या नगराध्यक्षपदी आमच्या सर्वांचीच बहीण आदरणीय प्रीतमताई यांनी आज आपला पदभार स्वीकारला. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तनकरे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे संयुक्तरित्या या निवडणुकीला सामोरे गेले आणि रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम बिनविरोध त्या निवडून आल्या. त्या वस्तुता की ह्याच नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून गेल्या. मी या निमित्ताने नगरपालिकेतील तमाम मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाच्या या युतीला चांगलं असं यश या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं. मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पेण नगरपालिकेच्या हद्दीतील विविध विषय असतील, ते मान्य खासदार तनकरे साहेब असतील, मान्य खासदार धैर्यशील असतील, मान्य आमदार माजी मंत्री रवी शेठ असतील, या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच त्या ठिकाणी करू असा विश्वास देतो. त्याचबरोबरच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, यांचेसुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांचंसुद्धा सहकार्य आमच्या ह्या पूर्णपणाने विकासाच्या कामामध्ये राहील असा विश्वास मी व्यक्त करतो. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.